हाय हॅलो नमस्कार. मग आम्ही फायनली जिथं चाललो होतो मंदिरामध्ये तिथली कॅब बुक केली आणि तिथं पोहोचलो. आता हे मंदिर बघून तुमच्या लक्षात आलंच असेल, हे आहे आपलं राधाकृष्णाचं इस्कॉन टेम्पल रावेत. तर आम्ही रावेतला गेलो इस्कॉन टेम्पलला. खूप दिवसापासून प्लॅन केलं होतं. इथलं हे भव्य दिव्य मंदिर बघून मुलांना तर खूप भारी वाटलं. इवन आम्हालाही खूप प्रसन्न वाटलं. मग आम्ही ठरवलं की इथे आरती होईपर्यंत थांबायचं. मग तोपर्यंत सगळं अगदी व्यवस्थित मुलांनी एन्जॉय केलं. दर्शन वगैरे छान झाले कारण इतकीशी गर्दी नव्हती आणि जवळजवळ 5-5:30च वाजले होते. त्याच्यानंतर म्युझिक एकतर राधाकृष्ण म्युझिक अगदी मस्त होतं. अवेश आणि दुसरं एक छोटं बाळ दोघंही मस्तपैकी खेळत होते. वरती इतक्या छान छान पेंटिंग्स होत्या राधाकृष्णाच्या आणि पूर्ण अशी लीला आहे ना मस्तपैकी पेंटिंगमध्ये दाखवलेली होती. हळूहळू इथे लोक यायला लागलेली कारण 7 वाजता आरतीचा टाईम असतो. पण त्याच्या आधी नाही ते खूप भारी मस्तपैकी ना मोसम झालेला होता. वातावरण खूप सुंदर झालेलं होतं आणि त्या वातावरणामध्ये पाऊसही थोडा थोडा चालू होता. आणि अव्यांश ना जवळ इतका मस्तपैकी तिथे खेळत होता हे बघून म्हटलं चला हे तुम्हाला कॅप्चर करून नक्की दाखव. सो चलो हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये. इथे आरतीची तयारी तोपर्यंत झाली होती. सो चलो बाय.